आता मी दुसऱ्या एका मुद्द्यावर येतो. अदानी बद्दलचा जो प्रश्न आहे त्यात दादा अगोदर बोलले की बैठक झाली, त्यात तुम्ही होतात, ते होते, नंतर ते नाही बोलले. पण त्या बैठकीत सत्य काय नेमकं? कारण तुमचंही नाव आलं होतं, तर त्यात सत्य काही आहे काय? अशा अनेक बैठका झाल्या. अदानी सर्व झाली असेल की दुसरे उद्योजकांसह झाले. मी जायला करून विश्वास करतो. सुसंवाद हा ठेवला पाहिजे. मतभिन्नता असली ती मतं समजून न घेणं ही भूमिका योग्य नाही. आणि दुसरी गोष्ट अशी वेगवेगळ्या क्षेत्राशी व्यापार जायला बसतो. कोणी साहित्यिक असतील त्यांच्याशी बसतो, कोणी निवृत्त प्रशासक असतील त्यांचा बसतो, कोणी उद्योजक असतील त्यांचा बसतो, शिक्षणाच्या क्षेत्रात ज्यांचं योगदान आहे त्यांचा बसतो. प्रश्न असा झाल्यामुळे तुम्हाला सुसंवाद चांगल्या अनेक गोष्टी करतात. आपण त्या सगळ्याच गोष्टीचं तज्ञ असू शकत नाही. काही इश्यूज आपल्यासमोर लोक उभे करतात, त्याच्यावर अन्य सरकारांची जाणकारांची मतं काय आहेत हे समजून घेणं हे उपयुक्त होतं. आणि त्याच्यात काही कमी करणार नाही. आणि एकच उदाहरण तुम्हाला सांगतो. मी देशाचा संरक्षण मंत्री झालो. संरक्षण मंत्री झाले. सफल देशाच्या नंतर 2 दिवस मला आधी एअरफोर्सची रिस्पेक्ट केलं, पद्धत असते त्याप्रमाणे. पण मी खरं सांगतो की मला त्यावेळेला सैन्य दलाच्या रँक सुद्धा नीट माहीत नव्हत्या. लेफ्टनंट जनरल नव्हता, आता लेफ्टनंट होता, अशा प्रकारचीच. आणि दुसरी गोष्ट एकंदर देशाची संरक्षणाच्या संदर्भातली स्थिती, त्याचं वाचन होतं मला, पण थोडं माहिती वाढली नव्हती. मी काय केलं, 2 दिवसांनी वेळ काढला, कोल्हापूरला गेलो. जनरल थोरात हे देशाच्या आधीचे नंबर 2 शिखर, नंतर देशाच्या आधीचे प्रमुख म्हणूनच त्यांची जागा होती. पण त्या कालच्या गव्हर्नरनी दुसऱ्यांना संधी दिली, ही 2 नंबरला होते. पण त्यांचं कॉन्ट्रिब्युशन प्रचंड होतं, अनुभव प्रचंड होता. ते निवृत्त झाले होते. मी सरळ दिल्लीवर जाऊन कोल्हापूरला गेलो आणि त्यांच्यावर बसून हा विषय समजून घ्यायचा प्रयत्न केला. मला काही हाय कमी प्रश्न नाही, मला कमीपणा वाचला नाही की मी डिफेन्स मिनिस्टर आहे, ते अधिकारी होते, अधिकाऱ्याच्या घरी जाऊन मी प्रश्न समजून घेतो. याच्यात कमतरता नाही. माझ्यापेक्षा त्या विषयाचं ज्ञान त्यांना अधिक होतं. आणि आपल्यापेक्षा एखाद्या विषयाचा समजून नाही एखाद्या व्यक्तीला अधिक असेल तर त्याच्याशी जाऊन जायला करणं, समजून घेणं याच्यात अजिबात कमी करणार आहे. आणि ही माझी भूमिका कन्सिस्टंट आहे. शेवटचा प्रश्न आहे माझा. आज फडणवीसांनी एका ठिकाणी इंटरव्ह्यू दिला, त्यात ते म्हटलं की महाराष्ट्रात जी राष्ट्रपती राजवट लागली ती शरद पवारांमुळे लागली होती. त्यांचा आभारी. मी काही सत्तेत नव्हतो, माझ्याकडे काही संसद सदस्य होते असं नाही, मेजॉरिटीचे. पण तरी मी सांगितलं बरं, प्रेसिडेंट तुम्ही येतो याचा अर्थ त्यांनी ओळखलं पाहिजे की माझं स्थान काय आहे. खूप खूप धन्यवाद पवार साहेब, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल.